नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी पाठ क्रमांक 28 फुलपाखरू आणि मधमाशी या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न 1, कोणते लिहा। अ, बागेत स्वच्छंदपणे फिरणारे। उत्तर आहे फुलपाखरू। आ, कामात मग्न असणारी। उत्तर आहे मधमाशी। ई, थुई थुई नाचणारे। उत्तर आहे कारंजे। प्रश्न 2, जोड्या जुळवा। आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। अ गटात आहे सुंदर। सुंदर काय आहे? सकाळ। औषधी, औषधी काय आहे? मध। तिसरा आहे मंद, मंद काय आहे? वारा। आणि चौथा आहे दळवणारा, दळवणारा काय आहे? सुहास। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो? तर आपल्याला इथे काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो हे लिहायचं आहे। आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल। सकाळी डोंगरावर सूर्योदय झाल्यावर आपल्याला आनंद होतो। दुसरं लिहिता येईल संध्याकाळी समुद्रावर सूर्यास्त जो होतो तो पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो। तिसरं काय लिहिता येईल? पहिल्या पावसाची रिमझिम, पहिल्या पावसाची रिमझिम पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो। चौथं लिहिता येईल बागात रंगबिरंगी फुलझाडे, बागात रंगबिरंगी फुलझाडे पाहिल्यानंतर देखील आपल्याला आनंद होतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, एक मत यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा। आणि आपल्याला कंसात काय दिले? बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द। तर आपल्याला इथे एक मत यांसारखे पाठात आलेले शब्द लिहायचे आहेत आणि बाराखड्यातील एकही चिन्ह म्हणजे काना, मात्रा, वेलांटी हे चिन्ह नसलेले शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत। उत्तर लिहिता येईल आपल्याला बघ, पण, सवड, हरकत, मन, तर, धन, करत हे पाठात आलेले शब्द आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, खालील शब्दांना दार शब्द जोडा, नवीन शब्द तयार करा। उदाहरणार्थ 8 दार। तर आपल्याला इथे खाली जे शब्द दिले आहेत 1 ते 10 त्या शब्दांना दार हा शब्द जोडून नवीन शब्द तयार करायचा आहे। चमक, चमकदार, दुकान, दुकानदार, माल, मालदार, चोप, चोपदार, भाल, भालदार, खास, खासदार, आम, आमदार, गमती, गमतीदार, रुबाब, रुबाबदार, वजन, वजनदार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, खालील शब्दांना पना शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत। वाचा, शब्द वापरून वाक्ये लिहा। तर आपल्याला खाली जो शब्द दिले आहेत त्याला पना शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत, तर ते वाचायचे आहे, शब्द वापरून वाक्ये लिहायची आहेत। चांगुलपणा, चांगुलपणा म्हणजे काय? काय लिहिता येईल आपल्याला? दुसऱ्यांना मदत करणे हा चांगुलपणा आहे। मोठेपणा, नको तिथे मोठेपणा करू नये, नको तिथे मोठेपणा करू नये। लहानपणा, काय लिहिता येईल आपल्याला? माणसात लहानपणा असणे हे नम्रतेचे लक्षण आहे। पुढचा आहे वेगळेपणा, तुमच्या कवितेत वेगळेपणा आहे। मोकळेपणा, सकाळी बागेत मोकळेपणा असतो। 6 आहे सोपेपणा, बाईंच्या शिकवण्यात सोपेपणा आहे। 7 आहे कठीणपणा,
आपल्या बोलण्यात कठीणपणा नसावा. पुढचा प्रश्न आहे, कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानावर आहेत. योग्य जोड्या जुळवा व लिहा. तर आपल्याला खाली तर कुंडीवर जे शब्द आहेत त्यांचं विरुद्धार्थी शब्द वर आपल्याला पानावर दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य जोड्या जुळवून लिहायच्या आहेत. पहिला आहे फिकट. फिकटचा विरुद्धार्थी शब्द आहे गडद. दुसरा आहे उत्तर. उत्तरचे विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न. तिसरा आहे मोठा. विरुद्धार्थी शब्द आहे लहान. चौथा आहे अनेक. अनेकचे विरुद्धार्थी शब्द आहे एक. पाचवा आहे खाली. विरुद्धार्थी शब्द आहे वर. सहावं आहे हारणे. विरुद्धार्थी शब्द आहे जिंकणे. पुढचा प्रश्न आहे, खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोड शब्द तयार करा व पिशवीवर लिहा. तर आपल्याला दोन फुलं दिलेले आहेत. त्या फुलांवर शब्द दिलेले आहेत. तर दोन फुलावरील शब्दांचा आपल्याला मिळून योग्य जोड शब्द तयार करायचा आहे आणि पिशवीवर लिहायचा आहे. पिशवीवर जागा छोटी असल्यामुळे आपण बाजूला ते लिहिणार आहोत. एक आहे पुरण. दुसरं पोळी. पुरणपोळी हा जोड शब्द तयार होतो. दुसरा गोरगरीब. तिसरा आहे इकडे तिकडे. चौथा आहे गोड धोड. पाचवा आहे खाऊन पिऊन. सहावा आहे कामधाम. तर प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. धन्यवाद.